राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचं समोर आलंय। शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे। यंदा राज्यसभेवर पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघेही निवडून गेलेत। विशेष म्हणजे पार्थ पवारांच्या प्रतिज्ञापत्रात झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात ज्या अमेडिया कंपनीचं नाव आलं होतं त्याबाबतही उल्लेख आहे। नातू श्रीमंत, शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती अधिक। पार्थ पवार 88 कोटींच्या मालमत्तेचे धनी। पार्थ पवारांची राज्यसभा प्रवेशाची फक्त औपचारिकता शिल्लक आहे। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे। यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार आजोबा आणि नातू पार्थ पवार हे दोघंही एकाच वेळी वेगवेगळ्या पक्षाचे खासदार म्हणून राज्यसभेत प्रवेश करणार आहे। पार्थ पवारांनी उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीबाबत जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यानुसार पार्थ पवार हे तब्बल 88 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे धनी आहेत। तरुण असलेल्या पार्थ पवारांची संपत्ती आजोबा शरद पवारांपेक्षा जास्त आहे। आजोबांपेक्षा नातू श्रीमंत असल्याची बाब त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाली आहे। पार्थ पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात ज्या अमेडिया कंपनीचं नाव आलं होतं त्याचाही उल्लेख आहे। यात अमेडिया एंटरप्राइजेस आणि अमेडिया होल्डिंग अशा 2 LLP मध्ये त्यांची गुंतवणूक दिसून येते। अमेडिया एंटरप्राइजेसमध्ये 2,57,039 रुपये तर अमेडिया होल्डिंग्समध्ये 45,72,023 रुपयांची गुंतवणूक आहे। या दोन्ही कंपन्यांचे पार्थ अजित पवार हे डेझिग्नेटेड पार्टनर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। शरद पवारांची जंगम मालमत्ता 44 कोटी 72 लाख रुपये तर पार्थ पवार यांची 11 कोटी 35 लाख रुपये। रोख रक्कम 1,25,000 रुपये, रोख रक्कम 5,20,700 रुपये। बँका, वित्तीय संस्था, मुदत ठेवी 11 कोटी 66 लाख। बँका, टपाल विमा, मुदत ठेवी 3 कोटी 68 लाख। शरद पवारांचे समभाग म्युच्युअल फंड 27 कोटी, पार्थ पवार यांचे समभाग म्युच्युअल फंड मध्ये 1 कोटी 17 लाख। सोने चांदीचे दागिने 3 कोटी 85 लाख, पार्थ पवार यांचे सोने चांदीचे दागिने 1 कोटी 31 लाख। बारामतीत शेतजमीन घर 15 कोटी 99 लाख, बारामतीत शेतजमीन पुण्यातलं घर 76 कोटी 98 लाख। बँका, वित्तीय संस्थांचं कर्ज शरद पवारांवर 49,84,000 तर पार्थ पवार यांच्यावर 92,48,000। शरद पवारांची एकूण मालमत्ता 60 कोटी 71 लाख, पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता 88 कोटी 33 लाख। आज माध्यमांमध्ये बातमी होती की शरद पवारांपेक्षा पार्थ पवार जास्त श्रीमंत आहेत। शरद पवारांची प्रॉपर्टी 60 कोटी आणि पार्थ पवारांची 80 कोटी। ह्या दोन्ही बातम्या खोट्या आहेत, कारण शरद पवारांची त्यांची प्रॉपर्टी याच्यात कितीतरी पट जास्त आहे आणि पार्थ पवारची पण नक्कीच त्याच्या कितीतरी पट जास्त आहे। म्हणजे मला तरी वाटतं की शरद पवारांची ह्याच्या 1000 पट जास्त असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल। पण प्रश्न असा पडतो की यांच्याकडे सगळ्यांकडे एवढ्याले प्रॉपर्टी आली कुठून, म्हणजे हे राजकारणी किती संपत्ती जमा करतात ह्याच्यावर माझा आक्षेप आहे। आता श्रीमंत कोण, अमुक आहे का तमुक, त्याच्यात मला काही घेणं देणं नाही, पण हा पैसा आला कुठे हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे। शरद पवार आणि पार्थ पवारांच्या संपत्तीच्या प्रश्नावर शिवसेना युबीटीनं प्रतिक्रिया देणं टाळलं। कुणाची संपत्ती किती हा प्रश्न ज्याचा त्याचा असल्याचं शिवसेना युबीटीचे नेते म्हणतायत। त्यात काय फरक पडतो? कोणाची संपत्ती जास्त आहे कमी, ज्याचं त्याचं असेल त्याला काय फरक पडतो? आजोबा आणि नातू एकाच वेळी राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून जाणं हा विलक्षण योगायोग असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। पार्थ सारखा एक तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकारी लोक राज्यसभेवरती निर्वाचित होतो। एक विलक्षण योगायोग आहे की नाता आहे, कौटुंबिक साहेब त्याचे आजोबा आहेत, त्याच्यामुळे आजोबा आणि नातू एका वेळेला राज्यसभेमध्ये असणं हा सुद्धा एक आगळावेगळा एक विलक्षण योग आहे। त्याच्याबद्दलचा आनंद आम्हाला सर्वांनाच आहे। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये संवाद वाढल्याचं दिसलं। आता राज्यसभेत गेल्यावर शरद पवारांच्या संसदीय राजकारणाच्या अनुभवाचा पार्थ पवार यांना निश्चितच फायदा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।